आहोत आता दादर प्लाझा येथील सगळ्यात महत्त्वाचा बस स्टॉप असलेल्या ठिकाणी आणि आपण बघतोय की आज बेस्टचा संप आहे। विविध मागण्या त्यांच्या प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्यांची जी एक संघटना आहे त्यांनी संप जो आहे तो पुकारलेला पाहायला मिळतोय। बेस्टचे हे सगळे थांबे आहेत हे आज सगळे बंद आहेत। इथे एकही बेस्टची बस जी आहे ती सकाळपासून धावलेली पाहायला मिळत नाहीये आणि प्रवाशांचे हाल झालेले देखील पाहायला मिळतात। खरं तर आज शुक्रवार आहे, आपण इथे दादा बसले, त्यांना विचारूया दादा रोज जाता बसनी? नाही, आज बसनी जाण्यासाठी थांबलाय? हो, कुठे जायचं? सोमय हॉस्पिटल पण बस बंद आहेत दादा। बंद आहे. हो, अरे बापरे, तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही माहिती नाही. बेस्ट बस बंद आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? बेस्ट बस बंद केलेल्या आहेत। नाही, मला डॉक्टरकडे जायचं आहे, त्यामुळे मला माझे हाल होतील. मग आता मग कसं जाऊ, कसा मी जाणार, कसा सोमय हॉस्पिटलला? काय पर्याय आहे का सोमय हॉस्पिटलला जायसाठी? दादा तुम्हाला आता इथनं टॅक्सी वगैरे करावी लागेल, पण एकंदरीत बघितलं आपण की हे पहिलेच आपण प्रतिक्रिया ज्यांची घेतली त्यांना बिचाऱ्यांना हॉस्पिटलला जायचं, त्यांना हेही माहीत नव्हतं की बेस्टचा संप आहे, बेस्ट बंद आहेत आणि ते इथे बिचारे बराच वेळ झाला आहे वाट बघत बसलेले आहेत। आता त्यांना दुसरा पर्याय जो आहे तो शोधावा लागणार आहे। मात्र इथे आपण बघतोय की आज टॅक्सीवाले देखील अधिक पैसे आकारताना पाहायला मिळत आहेत। मगाशी खरं तर एक व्यक्ती होते, त्यांना प्रवासी होते, त्यांना एका ठिकाणी जायचं होतं जिथे 20 रुपये घेत होते तिथे ते 40 रुपये आज मागतायत। मात्र एकंदरीत जर बघितलं तर आता प्रवासींनी टॅक्सीचाच पर्याय हा उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे टॅक्सीने प्रवासी जाताना पाहायला मिळतात। आपण इथे देखील काही प्रवासी बसलेत, त्यांना देखील आपण विचारूया की नेमकं त्यांना काय वाटतंय, त्यांचे आज कसे हाल होत आहेत। दादा कुठे जायचंय? हिलला बंद आहेत बेस? बंद है, मालूम नहीं पड़ा है। तुम्हाला माहिती नव्हतं? नहीं, मग आता तुम्ही कसं जाणार? टैक्सी जाना। आपण बघतोय की त्यांना अँटॉप हिलला जायचंय, त्यांना माहिती नव्हतं बेस्ट बंद आहेत। हा छोटा इथे आहे, आपण याला विचार कुठे जायचंय रे? कॉलेजला विद्यालंकार। कसा जाणार आता? आता रॅपिडो केली आहे गाडी। किती घेतलेत रॅपिडो? 64 युजुअली किती घेतात? तेवढेच असतं, म्हणजे 60 to 50च्या आसपास असतात। म्हणजे आज 10 रुपये वाढलेत? हां, 10-15 रुपये वाढले असतात सकाळचे वगैरे, तसे असतं कधी कधी तेवढं। इतर वेळेला बेस्टने जातो? हो। आज काय सांगशील, बेस्ट बंद आहेत, तुमच्यासारख्या प्रवाशांचे हाल होत आहेत, शाळा आहेत, लेक्चरला जायला टाईम होतं, प्रॉब्लेम होतात अभ्यास करायचा वगैरे, पण म्हणून नक्कीच। आणखीन इथे एक दादा आहे, त्यांना विचारूया दादा बेस्टने चाललात? हा, बेस्टने चाललोय। बेस्ट बंद आहेत दादा? नाही, इन्फॉर्मेशन नव्हती काय? कुठे जायचंय तुम्हाला? मला माहुलगाव चेंबूर। मग आता काय पर्याय? पर्याय काय, आता टॅक्सी करावी लागेल। तुम्हाला माहिती नव्हतं? नाही, इन्फॉर्मेशन नव्हती। मला एक जण बोलवत होता रस्त्यामध्ये बसेस बंद आहेत म्हणून, मी असे अचानक बंद होणार नाहीत बरं। पण एकंदरीत आता बेस्ट तर बंद झाल्यात, कसं बघता याकडे? दुर्दैवी आहे, असं अचानक बंद करतात, माणूस गेलेलं अडकून राहील ना तिकडे। आता एखाद्याकडे पैसे वगैरे नसतील तो टॅक्सीने कसा जाणार? नक्कीच, खरंच एखाद्याकडे जर पैसे नसतील तो टॅक्सीने कसा जाणार, हा खरा मूळचा मुद्दा आहे। आपण बघतोय एकीकडे उकाडा जो आहे, गरमी जी आहे ती वाढलेली आहे, मुंबईकर गरमीने हैराण आहेत, पावसाचा थेंब पडत नाहीये आणि यामध्ये आज बेस्ट बंद आहेत, त्यामुळे उकाड्याने अधिक मुंबईकरांचे हाल होताना पाहायला मिळणार आहेत। अनेक जणांना माहिती देखील नाहीये की बेस्टचा आज संप आहे। अनेक जण बिचारे घराच्या बाहेर पडलेत, काही हॉस्पिटलच्या निमित्ताने, काही शाळा कॉलेजच्या निमित्ताने। मात्र यामध्ये आता आज मुंबईकरांचे कसे हाल होत आहेत दिवसभर ते बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर बेस्टचे हे प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर काही आज दिवसभरात तोडगा निघतोय का आणि बेस्ट बस नेमक्या कधी सुरू होत आहेत हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।